अमरावती जिल्हा अंतर्गत येणाऱ्या आमनेर या गावाच्या परिसरामध्ये काटोल ते वरुड हा महामार्ग काही वर्षापूर्वी बनलेला होता आणि रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याच रोडची 50 वर्षाची हमी दिलेली होती, परंतु याला बघू शकता आपण मोठ्या प्रमाणामध्ये तडे गेलेले आहे, ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे। या परिसरातील जे नागरिक आहे त्यांची अशी मागणी आहे की याचं जे माझं नाव लोकेश पडोळे। तुम्ही इथेच राहता? हो, इथेच माझं गाव, इथून 2 किलोमीटर आतमध्ये आहे, इस्माईलपूर एकांबा। हा, या रोडने तुम्ही दररोज म्हणजे जाणं येणं करता? बिलकुल दादा, बिलकुल आमचं रोजचं या रोडने वाहतूक आहे। म्हणजे आमच्या इथच्या शेतकऱ्याला जर खात आणायचं असेल, बियाणं आणायचं असेल तरी सुद्धा आम्ही आमनेरवर निर्भर आहे। आमनेरच्या लोकांना सुद्धा वेळोवेळी व्यवसाय करण्याकरिता वरुडला जावं लागतं आणि आम्हाला पण आमच्या गावातलं दूध घेऊन आमनेरमध्ये जावं लागतं याच रोडने। रस्ते वाहतूक मंत्री जे आहे नितीन गडकरी यांनी या सिमेंट रोडची 50 वर्षाची हमी दिलेली होती, परंतु या रोडला आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहे। काय प्रतिक्रिया आहे तुमची? दादा प्रतिक्रिया एक उदाहरण देऊन सांगितली। आता ती 4 व्हीलर पा वाईफ आणि हस्बंड गेले, ती गाडी जर इथं पडली असती तर किती मोठी हानी झाली असती। बरोबर होऊ शकते एखादा माणूस किंवा ती बाई किंवा तो व्यक्ती ऑन द स्पॉट जाऊ शकला असता। मग आता या ज्या रोडमुळे किंवा माझं असं म्हणणं आहे, महाराष्ट्रातले रोड सोडा, आमचं वाहतूक आहे दलालखेड्यापासून वरुड पर्यंतचा। आमचा हा जो 25 किलोमीटरचा रूट आहे, या रूटवर 3 ऍक्सिडेंट झालेले आहे, ज्याच्यामध्ये 2 लोक मृत्युमुखी पडलेले आहे। एक वाटोळ्याचा पोरगा होता, एक सुरुडीमध्ये ऍक्सिडेंट झाला, पण तो बाहेरचा व्यक्ती होता, परंतु तो ऑन द स्पॉट गेला होता। आता मला एक समजत नाहीये, मला एक सांगा, तर मग इथे जे जीव जात आहे ह्या 25 किलोमीटर मध्ये, तर याला दोषी कोण आहे? सन्माननीय नितीनजी गडकरी। NHAI मार्फत हा रोड जो बनलेला आहे यांच्याकडे तक्रार वगैरे केली होती का कधी आपण? NHAI कडे तक्रार करण्याचा आम्ही खूप वेळा प्रयत्न केला, पण मी प्रामाणिकपणे सांगतो, आम्हाला काही समजत नव्हतं की कोण्या पद्धतीनं तक्रार करू। आम्ही भरपूर वेळा इथे PWD ऑफिस आहे वरुडला, तिथे तक्रार केली, ते आम्हाला सांगतात NHAI च्या अंडर येते म्हणते, परंतु NHAI पर्यंत आम्ही कसं पोहोचायचं ही प्रोसेस आम्हाला प्रामाणिकपणे सांगतो माहित नाहीये। त्यांनी काही तुमची म्हणजे मदत वगैरे केली नाही? नाही, आम्ही वेळोवेळी या रोडचे व्हिडिओ टाकले, 2-2 लाख व्ह्यूज चालले, 10-10 लाख व्ह्यूज चालले, तरी सुद्धा या रोडचं काम नाही होत। तरी या रोडवर कुठलीच ऍक्शन किंवा याचं मरम्मत वगैरे केलं नाही? नाही, काहीच नाही। आणि एवढंच नाही तर तिथे आमचं जे PSC आहे, प्रायमरी हेल्थ केअर सेंटर, समोर मस्जिद आहे, तिथून लोक येणं जाणं करतात, तिथे स्पीड ब्रेकरची आवश्यकता होती, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही PWD ला भेट दिलेली होती। ते आमचं मनावर घेत नाही आहे, ते आम्हाला NHAI सांगते। आता आम्ही NHAI पर्यंत कसं पोहोचू ती प्रोसेस सुद्धा आम्हाला PWD सांगत नाहीये। इथे येणार होते एकदाऱ्याचे लोक, हे इकडे स्पीडनं घसरले, पाहुणे होते ते मोहरमला आले, तिथं 2 जण इथं पडले, त्या मुलीला आणि त्या बैला लागलं होतं। नेहमीच अपघात होते का इथे? नेहमी भरपूरदा पडले लोक। काही तक्रार वगैरे केली नाही का तुम्ही? तक्रार केली ग्रामपंचायतने, NHAI कडे तक्रार केली ग्रामपंचायतने, परंतु ते काही रिस्पॉन्स नाही भेटत आहे ना। म्हणजे कुठलंही याच्यावर म्हणजे निराकरण झालेलं नाहीये काही? नाही, काहीच निराकरण नहीं झालं ना। और जो रोड जो मंत्री है उनसे मैं निवेदन करता हूँ कि अगर ऐसा कहीं भी अगर समझ में आ रहा होगा तो इसके ऊपर कृपया ध्यान दो, क्योंकि इसमें बहुत बड़ी ये त्रुटि है। मतलब गाड़ी का टायर उसके अंदर गया तो गाड़ी एकदम रुकने की नहीं, और ये ऐसी जगह बहुत डेली आना जाना करते हो क्या आप इस रोड से? इस रोड से भी डेली आना जाना, और भी कहीं, मैं रहता हूँ MP में, लेकिन MP के रोड में भी बहुत सी जगह ऐसी फटके ऐसा दूर हो गया रोड, तो गाड़ी क्रॉस नहीं कर सकते उसको। कडे येथील नागरिक गेले असता त्यांनी कुठलीच यावर कारवाई केली नाही असं येथील स्थानिक नागरिक सांगत आहे। NHAI मार्फत हा रोड जो बनलेला होता, NHAI कडे तक्रार करण्यासाठी यांच्याकडे कुठलंच माध्यम नसल्यानं हा जो रोड, यावर कुठलीच ऍक्शन घेतलेली नसल्याचं या ठिकाणचे जे आहे स्थानिक नागरिक हे सांगत आहेत। विदर्भ अर्पण न्यूज तर्फे रितेश सिंगारे, वरुड।